शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्या निमित्तानं आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यापासूनच या संपूर्ण सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे। शिवसेना युबीटी आणि मनसेच्या वतीनं माटुंग्यामधल्या षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोन भाऊ कार्यक्रमानिमित्तानं एकाच व्यासपीठावर येणार आहेत। या सोहळ्यामधून उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, आजपासून जन्मशताब्दी सोहळ्याला सुरुवात होते आणि यासाठी एक विशेष कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात होणार आहे। शिवसेना युबीटी आणि मनसेकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नेमका कसा कार्यक्रम असणार आणि त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यावेळी काय बोलणार याची सुद्धा सर्वांना उत्सुकता आहे। बाळासाहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष अनेक अर्थांनी विशेष ठरतं आहे। अर्थातच ते जन्मशताब्दी वर्ष म्हणून तर विशेष आहेच, मात्र माझ्या मागे सध्या तुम्ही बघताय की हे स्मृतिस्थळ बाळासाहेबांचं आणि या स्मृतिस्थळाला आता अनेक नेते या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी सुद्धा येत आहेत। ज्या पद्धतीने तू उल्लेख केलास की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज दोघे मिळून एक महत्त्वाचा कार्यक्रम षण्मुखानंद या ठिकाणी घेत आहेत। अर्थातच जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त तर आहेच, मात्र या कार्यक्रमाची दिशा ही आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी असेल का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। महापालिका निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहे आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच जे बाळासाहेबांचं स्वप्न म्हणून सांगितलं जात होतं अनेक नेत्यांकडून की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन राजकारणाची धुरा सांभाळणं, ते कुठेतरी पूर्ण झालंय। दोघांची युती महापालिका निवडणुकांमध्ये झाली, महापालिका निवडणुका पार पडल्या, त्याचे निकालही लागले आणि आता सत्ता समीकरणाचा घाट घातला जातोय। मात्र असं हे सगळं चित्र सुरू असताना जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम दोघा भावंडांनी, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्ररित्या आयोजित करणं, दोघेही पुन्हा एकदा व्यासपीठावर एकत्र महाराष्ट्राच्या, मुंबईच्या जनतेला दिसणं, याचा एक वेगळा अर्थ, राजकीय अर्थ अर्थातच लावला जाऊ शकतो। माझ्या सोबत अर्थातच बाळासाहेबांवर प्रेम करणारे हे सगळे शिवसैनिक आहेत, काही मनसैनिक सुद्धा आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा बातचीत करून काही भावना त्यांच्या जाणून घेणार आहोत आपण। आज राजकारण ज्या दिशेनं, हे विशेषतः ठाकरे बंधूंचं राजकारण, बाळासाहेबांना अशाच पद्धतीची राजकीय धोरणं अपेक्षित होती का? आज बाळासाहेबांना काय वाटलं असतं सध्याचं राजकारण बघून? नाही, आत्ताचं राजकारण जे चाललं आहे तुम्ही पण बघताय, कोण कुठच्या गटात उद्या कुठच्या गटात जाईल हे सांगू शकत नाही। परंतु एवढं होत असताना मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी दोन बंधू एकत्र आले, याच्यापेक्षा आनंद आम्हाला निवडणुका येतात जातात, हरता हार जीत वेगळी, पण मराठी माणसाच्या हितासाठी जे दोन बांधव आमचे बंधू ठाकरे हे एकत्र आल्यामुळे आम्हाला मोठा अभिमान आहे दोघांचा आणि त्यामुळे आपली मराठी अस्मिता मुंबईची, महाराष्ट्राची ही टिकून राहणार, ह्याच्यात कुठेही काडी मात्र शंका नाही। नक्की, त्याच्यामुळे आजचा षण्मुखानंदाचा कार्यक्रम अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे, सत्ता समीकरणाच्या दृष्टीने सुद्धा तो महत्त्वाचा आहे। मला तुम्ही सांगा की बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करायला अनेक नेते येत आहेत, मात्र शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जेव्हा उभी फूट पडलेली होती, शिंदे सेना आणि ठाकरे सेना वेगळी झालेली होती, तर आज कोणता शिवसैनिक मुंबईमधला हा कोणाच्या बाजूने आहे, कोणती शिवसेना मोठी आहे याचं उत्तर मिळालंय का? सर्वप्रथम एकच सांगू इच्छितो, शिवसेना ही एकच होती आणि एकच राहणार, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि आता महानगरपालिका इलेक्शन झालं आहे, शिवसेना उभी फूट पाडून सुद्धा ह्या शिंदे गटाने जे काय केलं राजकारण, आज निकाल तुमच्या समोरच आहे। शून्यातून बोलतात ना फिनिक्स भिरारी घेणं, 66 नगरसेवक निवडून आणणं। नक्की, त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या आठवणींना तर उजाळा देताना सध्याच्या राजकारणावर चर्चा होणार नाही असं म्हणता येत नाही, मात्र अनेक जण असे सुद्धा आहेत ज्यांनी बाळासाहेबांना पहिल्यांदा त्यांच्या लहानपणी बघितलेलं होतं, त्यांचं भाषण कानात साठवलेलं होतं आणि आज शिवाजी पार्कवर त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळताना आपल्याला बघायला मिळतोय। थोड्याच वेळेत काही नेते मंडळी ही सुद्धा स्मृतीस्थळावर येतील, बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतील। षण्मुखानंद इथे एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडेल, राजकीयदृष्ट्या सुद्धा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची सध्या सोशल मीडियावर केलेली पोस्ट, लवचिक राजकारणाचा त्यांनी दिलेला संकेत, हा सुद्धा आजच्या चर्चेचा मुद्दा ठरतोय।
अगदी मनश्री, तू म्हटलंस तसं या पोस्टमधून त्यांनी आधीच काही संकेत दिलेले आहेत आणि त्या संदर्भात आज ते काही भाष्य करतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.